सर्वेषु दासी करणेषु मन्त्री भोजेषु माता शयनेषु रम्भा रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री ये स्त्री. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. जागतिक महिला दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आपण ऐकतोय, स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की. या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण भेटणार आहोत रोहिणी पाटील यांना. त्या इंटरनॅशनल जुडो प्लेयर आहेत आणि इंडियन जुडो टीमच्या कोच आहेत. गेली 23 वर्ष त्या या फील्डमध्ये आहेत. त्यांचं शिक्षण MA आणि MPhil झालेलं आहे. मूळ गाव त्यांचं चंदगड आष्टे गावच्या आहेत. त्यांच्या अचिव्हमेंट्सबद्दल पण तुम्हाला सांगते की त्यांनी त्या इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि कोच म्हणून त्यांचं जर अचिव्हमेंट सांगायचं झालं तर नॅशनल मेडलिस्ट 20पेक्षा अधिक मुलं नॅशनल मेडलिस्ट आहेत. इंटरनॅशनलसुद्धा मेडल त्यांनी घेतलेले आहेत, म्हणजे त्यांच्या अंडर कुणी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्या मुलांनी. तर त्यांना आपण ऐकणार आहोत. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते मॅम, मी रोहिणी पाटील, इंटरनॅशनल जुडो प्लेयर आणि एकलव्य अवॉर्डी. आणि थँक्यू सो मच तुम्ही मला इथं बोलून अवकाश दिल्याबद्दल. तर जुडो कोच म्हणून सध्या तुम्ही कार्यरत आहात, तर याची आवड तुम्हाला कधीपासून लागली आणि कशी सुरुवात झाली? ॲक्च्युली मी जेव्हा लहानपणापासूनच एक खेळामध्ये भाग घ्यावा ही आवड होती. त्यामुळं जुडो जॉईन केलं, स्पोर्ट्स हॉस्टेलला जॉईन झाले. त्यानंतर मला अपॉर्च्युनिटी मिळाली, जे माझं स्वप्न होतं मी स्पोर्ट्समध्ये काहीतरी करावं म्हणून. त्यामुळं मला म्हणजे स्पोर्ट्स जॉईन कसं झालं, जुडो जॉईन कसं झालं ते पण एक स्टोरी आहे. कारण पहिल्यापासून आवड होती, पण असंच बॅकग्राऊंड आमचं विलेज, त्यावेळेला अवेअरनेस काही नाही स्पोर्ट्सबद्दल. बरोबर, हो ना. त्यामुळे कसं कुठं जॉईन व्हायचं, काय जॉईन व्हायचं ह्या शोधातच होते. कारण कसं तर मला जॉईन करायचं होतं स्पोर्ट्स, पर्टिक्युलर जुडोच म्हणून असं नाही आहे, पण स्पोर्ट्स जॉईन करायचं होतं. मग माझी एक फ्रेंड म्हणजे फॅमिली मधली पंकज म्हणून, मग ती ऑलरेडी जुडो करत होती. मग तिनं गायडन्स दिलं की असं असं आहे आणि स्पोर्ट्स हॉस्टेल सिलेक्शन झाल्यानंतर तिथं राहून स्पोर्ट्स करू शकतो. मग तेवढं जेव्हा मला मग ते अवकाश मिळालं, मग मी कधी मागं परतून बघितलं नाही. कंटिन्यू मी स्पोर्ट्समध्ये 15 वर्ष ॲज अ प्लेयर मी हार्डवर्क करून नॅशनल इंटरनॅशनल खेळलो. त्यानंतर मग आता ते सेम कंटिन्यू करत आता मी ॲज अ कोच म्हणून आता मुलांना तयार करत आहे. होय ना. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण ज्या खेळामध्ये आपण इतके दिवस स्वतः एक प्लेयर म्हणून खेळलो, त्याच खेळाचे सध्या आपण कोच आहोत, म्हणजे जबाबदारी वाढते नक्कीच. पण त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही सध्या कोच म्हणून कार्यरत आहात. मला सांगा की म्हणजे जेव्हा जास्त फॅसिलिटीज नव्हत्या किंवा या खेळाबद्दल जास्त आयडिया नव्हती, काही माहिती नव्हतं, अशा वेळी तुम्ही हा खेळ जॉईन केलात किंवा जुडोमध्ये गेलात तुम्ही, तर घरच्यांचा कसा सपोर्ट राहिला? मग मी पहिला तर सांगू इच्छितो जुडो गेम बद्दल थोडंसं. कारण जुडो म्हणजे सगळ्यांना डोक्यामध्ये हेच येतं की कराटे, व्हाईट ड्रेस घालून पंच किक असते आणि त्याप्रमाणे जुडो असते, पण खूप डिफरन्स आहे कराटे आणि जुडोमध्ये. कारण हा फायटिंग गेम आहे, याच्यामध्ये ताकद लागते, स्पीड लागते आणि पूर्ण ओव्हरऑल फिटनेस लागते आणि खूप हार्ड ट्रेनिंग लागते. ह्याच्यामध्ये थ्रोज आहेत, लॉकिंग, आर्म लॉक आहे, चोकिंग आहे, होल्डिंग टेक्निक्स आहेत. तर अशा प्रकारे हा गेम आहे. पर्टिक्युलर जपानमधून ह्या गेमची सुरुवात झाली आणि हा गेम म्हणजे कॉम्पिटेटिव्ह तरी आहे. आम्ही प्रॅक्टिस करून आम्ही कॉम्पिटिशन अटेंड करू शकतो. ऑलिम्पिक गेम आहे, ऑलिम्पिक लेवलपर्यंत आम्ही जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सेल्फ डिफेन्ससाठी कशा पण परिस्थितीमध्ये स्वतःला कसं स्ट्रॉंग बनवावं आणि कसं त्यापासून फेस करावं आणि कसं त्यातनं आम्ही सावरावं स्वतःला आणि सेफ करून घ्यावं, हे खूप चांगलं गेम आहे त्यासाठी. बरोबर ना. आणि ह्याच्यासाठी मग जसं तुम्ही विचारल्याप्रमाणे सपोर्ट कसं घरचा मिळाला म्हणून, तर घरी सपोर्ट म्हणजे त्यांना पण हेच होतं की मी काहीतरी करावं, आईवडिलांची इच्छा. तर त्यांनी माझी जी इच्छा म्हणजे स्वप्न होतं, त्यांनी खूप सपोर्ट केले त्यासाठी. आणि तशा प्रकारे मी त्यांना प्राऊड पण फील, म्हणजे माझं कष्ट जेवढं होईल त्यांना त्याप्रमाणे मी करत गेलो, त्यांना पण खुशी होत गेली आणि त्यांनी पूर्ण सपोर्ट केले मला ह्यासाठी. पण मला सांगा की म्हणजे त्यावेळी इतका अवेअरनेस नव्हतं आणि त्यावेळी तुम्ही या खेळाकडे वळलात आणि हॉस्टेलला राहणं आणि खेळासाठी फक्त हॉस्टेल जॉईन होणं, मग बाकीची लोक म्हटले असेल की मुलगी असून या सगळ्या गोष्टी करते किंवा या खेळाकडे वळली, ते अशा काही कमेंट्स किंवा असं काही वातावरण? तसं म्हटलं
फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे, वडील आमचे रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर होते आणि आई 5वी शिकलेली तरी पण खूप नॉलेज होतं, कारण बुक्स वाचत होती आई. त्यामुळे त्यांना जर कोणी म्हटलं की असं तुम्ही मुलगीला घरात सोडून हॉस्टेलला ठेवला, स्पोर्ट्स करायला, ही गेम खेळायला सोडला तिला, मग त्यांनी त्या अंडर प्रेशरमध्ये न येता त्यांनी स्वतः त्यांना गाईड करत होते की मुलींना आम्ही कधी घरी असं हे नाही बंधन ठेवायचं नाही, त्यांना करायला द्यायचं, त्यांनी करू दे, जे आहे त्यांची त्यांना आपलं म्हणजे जे पण त्यांची स्वप्न जे आहेत त्यांना आम्ही सपोर्ट करायला पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी, त्यांचं स्वतःचं फ्युचर घडावं. आणि आमच्या आईचं हेच म्हणणं होतं की एक मुलगी असो मुलगा असो भेदभाव कधी नव्हता, पण मुलीनं स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतः सगळं हे करावं म्हणून ती इच्छा होती. त्याच्यामुळे ते घरचं मला बंधन नव्हतं. आणि त्यांना अगर कोणी पण तसं काही हे केलं तर पण त्यांनी म्हणजे कधी असं निगेटिव्ह विचार केले नाही, आम्ही असं घातलो पुढं काय होईल, त्यांनी कधी असं विचार नाही केले. अच्छा, म्हणजे त्यांचा सपोर्ट व्यवस्थित राहिल्यामुळे बाकीच्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज झाल्या. बरोबर. मग जसं तुम्ही या खेळाबद्दल म्हटलात की कराटे वेगळा आहे आणि जुडो वेगळा आहे, खूप फरक आहे याच्यामध्ये, तर सर्वांना हे एकच आहे असं वाटतं, तर काय नेमका फरक आपण सांगू याच्यामध्ये, काय अशा टेक्निक्स वेगवेगळ्या आहेत? हा एक ऑलिम्पिक गेम आहे आणि ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज जॉबच्या असू दे या पुढे त्यांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलला शाईन व्हायसाठी अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत गेम मध्ये. आणि त्यानंतर ना एक तुम्ही जुडो प्लेअर जर कोण एक चांगलं खेळलेलं नॅशनल इंटरनॅशनल मेडलिस्ट जुडो प्लेअर तुम्ही जर त्याच्याशी संवाद साधला या तुम्ही त्याच्याशी बोलला तर तुम्हाला समजेल की म्हणजे गेम हे डिसिप्लिन एक तर आहे, मेंटली रफनेस आणि फिजिकली टफ जे आहे ते सोबतच असे काही प्रिन्सिपल्स आहेत गेममध्ये की त्यांनी लाईफ आम्ही कसं लीड करावं, ते पण एक नॉर्मल लाईफ नाही, काहीतरी आपण स्वतः करावं आणि समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं, हा गेमपासून आम्हाला शिकायला मिळतंय. आणि जसं तेच सेल्फ डिफेन्ससाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी, स्पेशली महिलांसाठी तर खूपच उपयोगी गेम आहे. अच्छा, मग म्हणजे कोण कोण शिकू शकतं हा गेम? हा गेम तसं म्हटलं स्पोर्ट्स जे आहे बाकीचं फॉरेन कल्चर, जसं मी इंडियन टीम कोच म्हणून बाहेर गेलो होतो त्यावेळेला जसं चायना, जपान ह्या ऑलिम्पिकमध्ये ह्यांचे जास्त मेडल का आहेत, कारण त्यांनी लहानपणापासून बेस बनवलेला आहे मुलांचा. जसं 2-3 वर्ष झाली त्यापासून बेसिक टेक्निक्स त्यांनी म्हणजे गेम्समध्ये वेगवेगळ्या गेम्समध्ये त्यांना घातलेलं आहे. त्यामुळं त्यांचं जेव्हा त्यांनी एक एज ग्रुपला येतात सब ज्युनियर सिनियर पर्यंत, तोपर्यंत त्यांनी ऑलरेडी ऑलिम्पिकला कॉम्पिट करायच्या लेवलला त्यांचं तयारी झालेली असते. बरोबर. पण आमचं भारतामध्ये कसं आहे की आम्ही नाही बघूया हायस्कूल झाल्यानंतर जॉईन करतो, कॉलेज नंतर स्पोर्ट्स करतो, त्यामुळं थोडंसं मागे पडतो. बरं. अच्छा, म्हणजे बाहेरचे देश या सगळ्या खेळांमध्ये वगैरे खूप पुढं आहेत, कारण त्यांनी सुरुवातीपासूनच याचं प्रॅक्टिस करतात. हो, आणि ते आता तुम्ही एज ग्रुप कुठल्या एज ग्रुपपासून चालू करू शकता म्हणून विचारलं, त्याप्रमाणे वयाच्या 3 वर्षापासूनच गेममध्ये जुडोमध्ये तुम्ही घातलं तर खूप चांगलं आहे. आणि मग जसं आता मागचा ऑलिम्पिक्स रेकॉर्ड्स बघितल्यानंतर 35-40 एजचे जे वुमन्स आहेत त्यांनी पण ऑलिम्पिक गोल्ड मेडल घेतले त्याच्यामध्ये. बापरे. त्याच्यामुळं एज क्रायटेरिया नाहीये, जॉईन करू शकतात. पण आता एखाद्याला समजा की कॉलेज स्टुडंट असताना म्हणजे 20+ झाल्यानंतर वाटलं की आपण हे शिकावं, किंवा 30+ वुमन असतील त्यांना वाटलं की आपण थोडंफार काही शिकावं, हे तर त्यांना ते शक्य आहे का? 30+ वुमन जसं म्हटलं तर त्यांनी नक्कीच सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी हे गेम करू शकतात. त्याचप्रमाणे मास्टर्स म्हणून जे अबोव 30 एज ग्रुप आहे त्याच्यासाठी स्पोर्ट्स आहेत, म्हणजे कॉम्पिटिशन्स आहेत, नॅशनल असू दे इंटरनॅशनल असू दे. त्यामुळे ते पार्टिसिपेट करू शकतात, पण काय पहिल्यापासून जरा थोडंसं पाहिजे ह्याच्यामध्ये. अगदीच म्हणजे काहीच स्पोर्ट्स बॅकग्राऊंड नाही आणि ऍक्टिव्हिटी काहीच आपण करत नाही आणि अचानक ह्या गेमकडे वळायचं म्हणजे थोडंसं कठीण आहे. मग आता एवढे सगळे मेडल तुम्ही घेतलात, तुम्ही स्वतःही घेतलात आणि आता तुमच्या अंडर जे ट्रेनिंग घेत आहेत त्यांनीही एवढे सगळे मेडल घेतलेत, तर कसा नेमका प्रवास असतो तो? म्हणजे एक प्लेयर म्हणून तुम्हाला आधी विचारेन की तुम्ही ज्यावेळी खेळायला जायचा आणि मग मेडल मिळायचं, तुम्हाला कॉम्पिटिशन खेळत होता, काय नियम असतात आणि काय नेमकं प्रोसिजर असतं? जसं आता आम्ही जुडो जॉईन केलो तर त्यावेळेला आम्ही डायरेक्टच थोडं 1 महिना 2 महिने ट्रेनिंग घेतलं आणि कॉम्पिटिशन आम्ही पार्टिसिपेट केलं तर ते नाही होत, त्याच्यासाठी प्रिपरेशन करायला लागतंय. ऍटलिस्ट मिनिमम 1 इयर तरी बेसिक जुडो जे आहेत आम्ही व्यवस्थित बेस जे आहे स्ट्रॉंग करून घ्यायला लागतं. नंतर 1 वर्षानंतर ना मग त्यांनी पुढं स्टेट नॅशनल पार्टिसिपेट करू शकतात. आणि जेव्हा स्पोर्ट्स फील्डमध्ये जसं जुडोमध्ये कुठल्या अदर स्पोर्ट्समध्ये पण जर कोणी जॉईन झालेलं असेल
या त्यांना जॉईन करायचं असेल तर मेन हे आहे, कुठल्या पण फील्डमध्ये आम्ही गेलं तर ते कन्सिस्टन्सी कंटिन्युएशन पाहिजे. बरोबर. 1-2 वर्ष मी स्पोर्ट्स केलो आणि नंतर ना गॅप म्हणजे आणि 6 महिने 1 वर्ष आम्ही सोडलो आणि नंतर जॉईन केलो, मग ते त्यापासून बेनिफिट मिळत नाही. त्यासाठी आणि स्पोर्ट्स फील्डमध्ये खूप स्ट्रगल पण आहे. एक तर हार्डवर्क करायला पाहिजे, सोबत एज्युकेशन पण आम्ही व्यवस्थित अप टू डेट राहायला लागणार. आणि हार्डवर्क करताना की असं पण एकदा होतंय की इंजुरीज पण होतात. होय ना. त्यावेळेला मग ते प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन त्याला रेस्ट देऊन आणि वापस कम बॅक करणं, तर चढ-उतार खूप असतात. इझी नाही आहे स्पोर्ट्स फील्ड, इझी नाही आहे. खरंच ना. मग तुम्ही एवढ्या छोट्याशा गावामध्ये राहणाऱ्या आणि आता इंटरनॅशनल कोच आहात तुम्ही, मग आता कसं वाटतंय सगळ्यांना, की काय फिलिंग्स आहेत आता? खूप बरं वाटतंय, कारण सुरुवात जेव्हा केलेली होती वाटलं नाही असं हे ह्या लेवलला येऊन पोचेन म्हणून. आणि मेन थिंग जे होतं स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट आणि करिअर पण त्यातच भेटलं. म्हणजे कोचिंग म्हणजे मला जेवढं होईल तेवढं ॲज अ प्लेअर मी प्रॅक्टिस करून खेळून नंतर मला होतं मनामध्ये की मी कोचिंग फील्डमध्ये स्पोर्ट्सलाच कनेक्ट राहावं. तर त्यामुळं मला ॲज अ जुडो कोच मी आता डिपार्टमेंटला जॉईन झाल्यामुळं खूप बरं वाटतंय, कारण ज्यामध्ये पॅशन आहे म्हणजे आवड आहे त्यातमध्ये मी वर्क करायला, तर त्याच्यामुळं आनंद आहे त्याचा. आनंद आहे. बरोबर. मग ॲज अ कोच काय अशी रिस्पॉन्सिबिलिटी असते? ॲज अ कोच तर रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहेत, कारण आम्ही प्लेयरना रेडी करावं लागतंय. आणि म्हणजे जसं कॉम्पिटिशन बेसिक आता जस्ट सुरुवात केली मुलं, त्यासाठी वेगळं ट्रेनिंग. त्यानंतर ना ऑलरेडी जी मुलं स्टेट नॅशनल कॉम्पिट करालेत त्यांच्यासाठी वेगळं ट्रेनिंग प्लॅन करावं लागतं. नंतर इंटरनॅशनल त्यांच्यासाठी वेगळं ट्रेनिंग प्लॅन असतंय. तर हे खूप स्टडी करावं लागतंय आणि सकाळ संध्याकाळ त्यांच्यासोबत राहून त्यांना टेक्निक त्याचे प्लॅनप्रमाणे ट्रेनिंग व्यवस्थित द्यायला लागतंय. आणि त्यानंतर मग असं आहे, वेट कॅटेगरीचं ग्रुप आहे आमचं, वेट कॅटेगरीवरती खेळतात मुलं, त्यामुळे त्यांचं वजनाचं पण आम्ही ध्यान ठेवावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं की त्यांनी एक्सेस वजन वाढवायचं नाही आहे. त्यांनी व्यवस्थित वजन मेंटेन करून फिटनेस व्यवस्थित ठेवून आपलं चांगलं जुडो प्रॅक्टिस करावं. त्यानंतर मग कॉम्पिटिशनला जेव्हा त्यांना तयार करून नंतर त्यांना टीमसोबत आम्ही कॉम्पिटिशनला घेऊन जाऊन त्यांना व्यवस्थित मेंटली प्रिपरेशन करून कॉम्पिटिशनमध्ये त्यांना उतरवून मग त्यांनी जिंकावं. मग ते सगळं मोटिवेशन त्यांना खूप करावं लागतंय. आम्हाला एक प्रकारचं चॅलेंज असतंय. आणि जेव्हा कॉम्पिटिशन चालू असतंय मग एक जर प्लेअर आमचा स्वतःचं प्लेअर खेळला आणि त्यानं मेडल घेतला तर एक खुशी होते त्यावेळेला. आणि नंतर सेकंड एक एक्सपेक्टेशन खूप असते त्या प्लेअर की चांगलं प्रॅक्टिस केला आणि हे खेळणार, ह्यावेळेला ती चांगलं खेळणार, मग ते हरते. मग हे फील असते एकदम चढाव उतार. कॉम्पिटिशन जे असते प्रेशर खूप असते. एक तर प्लेअरवरती ते जिंकावं म्हणून त्याला स्वतःला प्रेशर असतं आणि कोचला पण खूप प्रेशर असतं त्या गोष्टीचं की मुलगा तर कसं खेळेल, प्लेअर कसं कॉम्पिट करेल म्हणून. या व्यतिरिक्त म्हणजे डिपार्टमेंटच्या काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात का हे सगळं करत असताना? डिपार्टमेंट जसं तर डिपार्टमेंट ऑफ युथ एम्पॉवरमेंट अँड स्पोर्ट्सचं, कारण आता जेपर्यंत आहे जे स्पोर्ट्समध्ये मला सपोर्ट भेटलाय आणि ह्याच डिपार्टमेंटनं मला दिलाय आणि जॉब मी त्याच डिपार्टमेंटमध्ये करत आहे. तर त्यांनी पूर्ण आम्हाला हे आहे की म्हणजे चांगलं तुम्ही ट्रेन करा आणि त्यांना आपल्या राज्याचं आणि नॅशनलचं त्यांनी देशाचं नाव रोशन करावं. त्या प्रकार पूर्ण सपोर्ट आहे. तसं काही नाही, जे फॅसिलिटीज पाहिजे असतात जे प्लेयरला असू दे, ज्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर असू दे या त्यांना डाएट असू दे, ते सगळं प्रोव्हाइड चांगलं करते गव्हर्नमेंट. अच्छा. मग एखाद्या कॉम्पिटिशनची तयारी आपल्याला करायची असेल तर मग कसं शेड्यूल असतं म्हणजे मुलांचं त्या ग्रुपचं, की सकाळी उठणं, कितीला प्रॅक्टिस, किती तास करायला हवी, त्यांचं खाणं पिणं, सगळ्या गोष्टी तुम्हाला नोटीस कराव्या लागत असतील, तर काय असतं नेमकं शेड्यूल? शेड्यूल अशा प्रकारे असते, जसं आता कॉम्पिटिशन जसं 3 आमचं हे केलेले आहेत, भाग केलेले आहेत. जसं पहिलाचे एक 12 महिन्याचा असेल तर त्याच्यामध्ये पहिला प्रिपरेटरी पिरियड त्यांचं फिटनेस डेव्हलपमेंट होतं आहे. त्यानंतर नेक्स्ट त्यांना मग फिटनेस आणि प्लस सोबत जुडोचं जास्त ट्रेनिंग. मग कॉम्पिटिशनचं जे पार्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण सगळं जुडोबद्दलच, आपल्या स्पोर्ट्सबद्दलच त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतंय. मग त्याच्यामध्ये 3-3 सेशन पण असतात. पोरं एक दिवसाला 8 ते 10 तास पण ट्रेनिंग करतात. मग असं करून त्याप्रमाणे प्लॅन करून त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतंय. आणि मेन म्हणजे लवकर सकाळचं प्रॅक्टिस असल्यामुळे त्यांचं सकाळी 4:30ला उठतात मुलं, 4:30. मग आम्ही स्वतः 4:30ला ऑन डॉट ग्राउंडमध्ये असत होतो. बापरे. त्यानंतर ना आता त्यांचं सकाळी लवकर उठावं लागतंय. उठल्यानंतर मग त्यांना 3 तास प्रॅक्टिस करावं लागते. जाऊन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून नंतर आणि स्कूलचं पूर्ण स्कूलमध्ये बी त्यांना जाऊन आपलं जे पण आहे व्यवस्थित अटेंड करून शिकावं लागतं. नंतर वापस येऊन आणि 3 तास प्रॅक्टिस त्यांची. अशा प्रकार म्हणजे त्यांनी एक
रफ अँड टफ बनतात मुलं, खूप स्ट्रॉंग. आणि मग खाणं पिणं वगैरे या गोष्टींवरही लक्ष ठेवावं लागत असेल. खाणं पिणं म्हणजे डिपार्टमेंटनं जे त्यांना डाएट जे ठरवलं फिक्स केलेलं आहे ते अशा प्रकारे आहे की त्यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळावं अशा प्रकारेच त्यांना प्रोव्हाइड केलं जातं फूड तिथं. तेच त्यांनी खायचं. हा, तेच त्यांनी खायचं. मग जे एलाइट प्लेयर्स आहेत जे इंटरनॅशनल लेवलला म्हणजे सिनियर नॅशनल इंटरनॅशनल खेळालेत, मग त्यांना एक्स्ट्रा घ्यावं लागतं. आपण ड्रायफ्रुट्स असू दे, ज्यूस असू दे, फ्रुट्स असू दे, तर ह्याच्यासाठी थोडंसं सप्लिमेंटरी असते जे ते ह्यांना थोडं घ्यावं लागतं खर्च ते. अच्छा अच्छा अच्छा. मग कधी कधी मुलं म्हणजे कंटाळा करणं किंवा चुकवणं असं काही घडतं का? आणि मग त्यावेळी आम्ही जेव्हा स्टुडंट होतो किंवा आम्ही जेव्हा प्लेयर होतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती असतील की असे बहाणे बनवतात, तर त्यावेळी कसं म्हणजे स्ट्रिक्ट व्हावं लागतं? त्या कोचेस जे त्रिवेणी मॅडमनी, जितेंद्र सिंग सर होते, त्यांनी खूप स्ट्रिक्ट होते आणि त्यांनी स्वतः पण इंटरनॅशनल मेडलिस्ट होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला असं ट्रेन केलेलं आहे की बट तिथं बहाणा काही चालणार नाही. तुम्ही काय करायला म्हणजे बहाणाबाजी केलं या प्रॅक्टिस रेस्ट घेतली या काही केलं तर मग त्यावेळेला ते आम्ही कशा परिस्थितीमधनं आलो त्याचा आता मला उपयोग आला या गोष्टीमध्ये. आम्ही त्यावेळेला तसं झालंय, पण म्हणजे मुलं आत्ताची कसं आहे, ॲज अ प्लेअर आम्ही सगळं अनुभवलेलं आहे. मग ॲज अ कोच आता मुलं जर काही करत असतील ते लगेच समजते. तेच ना, म्हणजे तो खरं जेन्युअनली खरंच करायलाय की हे करायला बहाणा बनवतोय. बरोबर. मग ॲज अ कोच तुम्ही कशा आहात? म्हणजे स्ट्रिक्ट आहे की थोड्या लेवलला असता नॉर्मल, कसं आहे? मी स्ट्रिक्ट कोच आहे. अरे स्ट्रिक्ट कोच आहे कारण कसं आहे की असं अपॉर्च्युनिटी भेटले त्यांना की त्यांनी जसं फील्ड चूज केले तर त्याच्यामध्ये त्यांनी सक्सेस व्हावं. कारण थोडंसंच त्यांनी खेळले आणि त्यांनी नंतर गेले असं नको आहे की त्यांनी लाईफ बनावं आपलं त्याच्यामध्ये. स्पोर्ट्स फील्ड खूप चांगलं आहे, त्याच्यामुळं मी स्ट्रिक्ट आहे, पण मॅटवरती स्ट्रिक्ट आहे. कारण मला हार्डवर्कर खूप स्वतः हार्डवर्कर आहे म्हणून मी एक्सपेक्टेशन माझं हेच असतं की त्यांनी पण खूप कष्ट करावं, चांगलं करावं. पण मॅटच्या बाहेर मी फ्रेंडली आहे, ग्राउंडच्या बाहेर फ्रेंडली आहे, तसं काही नाही. ओके ओके. मग जसं मी सांगितलं की तुमच्या अंडर जेवढे पण प्लेयर आता ट्रेन झाले त्यांनीही अनेक मेडल मिळवले, तर त्याच्या संदर्भात काही एखादा महत्त्वाचा क्षण शेअर करण्यासारखा? जेव्हा ॲज अ कोच म्हणजे आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो त्यावेळेला आम्हाला पण हे नसतं की कुठल्या लेवलला मुलं आता पोचलेली आहेत. मग असंच हे राहतं की वाटतंय असेल आता ही तयारी झाली तर ह्याप्रमाणे त्यांनी जाऊन तिथं कॉम्पिट करतील म्हणून. मग जेव्हा आम्ही त्यांना मनापासून ट्रेनिंग मी जेव्हा देतो आणि चांगलं करतात मुलांना, जेव्हा ते मग जाऊन परफॉर्म करतात आणि जे एक्सपेक्टेशन होतं ते रिझल्ट येतं त्यावेळेला मग खूप बरं वाटतं ते फील. मग ते सांगता येईल तेवढं खुशी होते त्या गोष्टी. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुमच्या अंडर जे कोणी ट्रेन झालेले आहेत ते विन झाल्यानंतर तो जो मिळणारा आनंद आहे तो शब्दात सांगू शकत नाही. बरोबर. मग ॲज अ कोच तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या टीम सोबत राहणं गरजेचं आहे की काय असतात नियम? ॲक्च्युली प्रत्येक आपल्या प्लेअरसोबत जेव्हा टीम जाते, प्लेअर आमचे खेळतात तेव्हा सोबत राहणं जरुरी आहे. कारण एक कोचला माहीत असतं ते कुठलं कसं खेळतं मॅटवरती आणि त्याला कशा मोटिवेशनची जरूरत आहे. आणि त्याच्या कॉम्पिट करताना कुठल्या लेवलचे प्लेअर येतात त्या लेवलचं त्यावेळेला त्याला कशा प्रकारे मेंटली प्रिपेअर करावं हे सगळं खूप जरुरी आहे. त्यामुळं सोबत कोच असणं खूप जरुरी आहे. अच्छा. मग आता तुमचं शेड्यूल कसं असतं? म्हणजे तुम्ही किती स्टुडंटना तयार करताय सध्या, तुमच्याकडे किती ट्रेनिंग घेत आहेत आणि काय आहे नेमकं? जसं आता इथं DYS स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगाव जे आहे इथं जुडो प्लेअर आहेत, 55 जुडो प्लेअर आहेत हॉस्टेलला, मुलं आणि मुली मिक्स. त्यानंतर ना बाहेरचे पण कमीत कमी 25 ते 30 मुलं आमच्याकडं प्रॅक्टिसला येतात. त्यामुळे जसं आता इथं आहे मुलं हे जसं दोन्ही मुलींना मी ट्रेन करतो, त्याच्यामध्ये मुलांचं पण खूप नॅशनल मेडल्स आहेत खूप सारे आणि मुलींचे पण नॅशनल मेडल्स आहेत. काय आहे त्या खेळाचे नियम? खेळाचे नियम असे आहेत की जसं वजनावरती आहे डिपेंड गेम. त्यानंतर ना मग
एज ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये. बरं. जसं आता 14 वर्षाखालील मुलं, 17 वर्षाखालील मुलं, 20 वर्षाचे, आणि ओपन वेज जे 20 वर्षाच्या नंतरचं आहे, ओपन सिनियर कॉम्पिटिशन आहे. बर त्याप्रमाणे जसं ज्युनियर लहान मुलं जे 14 वर्षाचे आहेत त्यांना काही टेक्निक्स नाही आहेत, पण सिनियर वरच्या लेवलला गेल्यावर ती टेक्निक्स आहे. जसं आता चोकिंग आणि आर्म लॉक म्हणून सांगितलं, जसं लॉक करू शकतो, मग ते लहान एज ग्रुपला नाही आहे, बर ते सिनियर एज ग्रुपला, पुढं ज्युनियर सिनियर कॅडेट जे एज ग्रुप आहेत त्याला अलाव आहे सगळं. आणि नियम म्हणजे त्याच्यामध्ये हे आहे की जसं आता जिगारो कानो म्हणून आमचे जे फाउंडर आहेत, जे जपानमध्ये ज्यांनी जुडोची सुरुवात केली, मग त्यांनी असे सिद्धांत बनवलेत की 3 सिद्धांत जे मेन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मिनिमम एफर्ट करून मॅक्झिमम एफिशियन्सी, म्हणजे तुम्ही समोरच्याला हरवाला, त्याला पाडवाला, तर त्याच्याच ताकदीचा उपयोग करा तुम्ही आणि त्याला पाडवा. अच्छा. तशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे सोबत प्रॅक्टिस करूया आणि बेनिफिट सोबतच घेऊया, अशा प्रकारचे पण हे आहे त्याच्यामध्ये. तर असे खूप सारे चांगलं सिद्धांत आहेत त्यांनी जुडोसाठी करून ठेवलेत. म्हणजे एज ग्रुप एक मॅटर करतो आणि वजनावरती त्याचं हे केलं जातं. बरोबर. मग किती मिनिटं गेम खेळावा हा, अशी काही टायमिंग लिमिट? हा. जसं आता जर ते प्लेअर कुठलं गोल्ड मेडल घ्यायचं असेल त्याला 5 फाईट जिंकावं लागतात. बर. 5 फाईट जिंकावं लागतात. जसं बॅक टू बॅक फर्स्ट राऊंड नाही, 1 फाईटच्या आणि 2 फाईटच्या मध्ये 10 मिनिटं गॅप असते. अच्छा. तर एक फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, नंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल, त्यानंतर ना फायनल. मग त्याच्यामध्ये जसं लहान एज ग्रुपच्या ज्या आहेत सब ज्युनियर, अंडर 14, ते 3 मिनिटाचे एक फाईट असते. बर. आणि त्यानंतर मग वरचे जे कॅडेट ज्युनियर सिनियर आहे ते 4 मिनिटाचे एक फाईट असते. मग ते इन बिटवीन फाईट कंटिन्युअस असं नाही आहे. त्याच्यामध्ये मग हजमे माते म्हणून जे आहे, स्टॉप स्टार्ट, त्याच्यामध्ये मग ते प्लेयर जर पेनाल्टी त्याला द्यायचं असेल, म्हणजे अटॅक करे ना आणि तर फक्त डिफेन्सिव्ह खेळायला आहे, मग त्याला थांबवून मग त्याला पेनलाइज केलं जातं. त्यानंतर मग आणि वापस स्टार्ट होत आहे. आणि जसं आमचा मॅट एरिया आहे स्क्वेअर मध्ये, त्याच्यामध्ये मग एक ब्लू जुडो ड्रेस आणि एक व्हाईट जुडो ड्रेस कॉम्पिट केलेला असतं. आणि जर खेळता खेळता मग मॅटच्या बाहेर झालेत प्लेयर्स, त्यावेळेला थांबून त्यांना आणि आत घेऊन आणि सुरुवात करावी लागते. अच्छा अच्छा अच्छा. मग तिथं मार्क्स कट होतात की काही? मग ते पेनलाइज मुद्दाम होऊन जायला प्लेयर की अच्छा अच्छा ते बघावं लागतं. ते सगळं त्याप्रमाणे रूल्स रेग्युलेशन्स आहेत. आणि मग समजा की एखाद्या प्लेअरला खेळता खेळता लागलं, म्हणजे मेजर एखादी इंजुरी झाली, तर मग काय करतात? खेळता खेळता मेजर जर इंजुरी झाली तर पहिला तर कसं असतं, त्याला विचारतात तू कॉम्पिट करणार आहेस, नाही म्हटले तर मग अपोजिशनला जे प्लेअर आहे त्याला विन देतात. हो. आणि जर मायनर इंजुरी असेल तर मग बाहेर मेडिकल स्टाफ अवेलेबल असतं, लगेच त्यांना मग बोलवून मग त्याला जे पण आहे लगेच ट्रीटमेंट करून वापस आणि फाईट करायला अलाव आहे. रोहिणी मॅडम, तुमचा जुडोचा प्रवास तरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुमची स्वतःची इतकी आवड त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत आता पोहोचलात. करिअर एकदम आता सेट आहे. त्यासोबत तुम्ही MA MPhil ही शिकला आहात, तर ते शिक्षण आणि हे शिक्षण कसं काय जमवलं सगळं? शिक्षण म्हणजे तेच फॅमिली बॅकग्राऊंड, जे आई वडिलांचं साथ आहे. त्यांना होतं की ठीक आहे स्पोर्ट्स फील्ड आहे पण एज्युकेशन मध्ये पण चांगलं करावं, वाटतं त्यांना ग्रॅज्युएट व्हावं तू. अच्छा. आणि तशा प्रकारे मला हिंदी खूप आवडते, हिंदी फेवरेट सब्जेक्ट आहे, त्यामुळे मी हिंदीमध्ये MA MPhil केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मग ते इंटरेस्ट होतं, त्यामुळं MA MPhil झालं. अच्छा. मग आता तुमचं शेड्यूल कसं असतं? म्हणजे कायम बेळगावमध्ये असता की टीम सोबत इकडं तिकडं जाणं फिरणं काय असतं नेमकं? ॲक्च्युली माझं लहानपणापासून जर्नीमध्ये जास्त अजून ह्या वयापर्यंत, कारण वडील रेल्वेजमध्ये असल्यामुळे इकडं तिकडं जाणं येणं असतं. मग ॲज अ प्लेअर पण आम्ही प्रत्येक स्टेट लेवल असू दे, डिस्ट्रिक्ट नॅशनल असू दे, इंटरनॅशनल हेच होतं. मग आता ॲज अ कोच म्हणून मग टीम्स वगैरे जे जात असतात, वर्षाला कमीत कमी 5 ते 6 कॉम्पिटिशन असतात आणि त्यानंतर स्टेट लेवल आणि वेगळे. तर अशा प्रकारे महिन्याला ॲटलिस्ट 1-2 महिन्याला आम्ही बाहेर कॉम्पिटिशनला जावं लागतंय. त्याच्यामुळं जर्नी जास्त असते. आणि तसंच मग जर्नी म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशनला आम्ही जात नाही, कारण बाकीची मुलं जे आहेत पाठीमाग त्यांच्यावरती मग हे पडतंय, कारण त्यांना ट्रेनिंग द्यायला मिस होतं त्यांचं. त्याच्यामुळं मग जे इम्पॉर्टंट कॉम्पिटिशन्स आहेत त्याला जातो. बाकीचं मग मॅक्झिमम बेळगावमध्ये धरून पोरांना ट्रेन करायचं, त्याच्यात जास्त फोकस असते. मग ज्युडोवरती एवढं तुमचं प्रेम आहे, तर त्याला घेऊन मग, आणि तुम्ही म्हणताय की महिलांनी हे शिकलं पाहिजे, हाही तुमचा एक फोकस आहे, तर त्याला घेऊन असे काही अवेअरनेस प्रोग्राम म्हणा किंवा ठिकठिकाणी जाऊन आता शिकवणं, सेल्फ डिफेन्ससाठी थोड्या काही टेक्निक्स सांगणं, असे काही प्रोग्राम तुम्ही करता?
अशा प्रकारे प्रोग्राम्स असतात, कारण ॲज अ म्हणजे मुलींना असू दे महिलांना असू दे, मुलींना असू दे आम्ही जुडो खेळासाठी प्रमोट करत असतो आणि महिलांना प्रोग्राम आम्ही घेत असतो स्वतःच्या इंटरेस्टनं, की महिलांमध्ये पण जागरूकता निर्माण व्हावी. बरोबर. कारण मला असं वाटतंय माझ्यामध्ये मी थोडंफार शिकलोय तर त्याचं काय मी सांगून दुसऱ्यांना त्याचा काय उपयोग करून न द्यावा. त्याच्यामुळं मग आम्ही हे अवेअरनेस क्लासेस घेत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे प्रमोट करायचं वाट हेच असतंय की प्रत्येक वेळेला प्रमोट करावं, म्हणजे जुडोसाठी गेमचं प्रमोट करावं आणि सोबतच हे सेल्फ डिफेन्स अवेअरनेस जे आहे महिलांसाठी त्यांना प्रमोट करावा, हेच उद्देश असते त्या पाठीमागचा. बरोबर. म्हणजे ते आता गरजेचं सुद्धा आहे, कारण आता बऱ्याच ठिकाणी आपण केसेस ऐकत असतो की जाता जाता चेन ओढली महिलेची आणि मंगळसूत्र हिसकावून घेतलं. त्यावेळी म्हणजे फक्त आरडाओरडा करण्याव्यतिरिक्त एक महिला काही जास्त करू शकत नाही असं होतं. तर अशा वेळी हे थोडं जर मदत केली, म्हणजे जुडो वगैरे ह्या सगळ्या टेक्निक्स जर थोड्याफार आपल्याला माहिती असल्या तर निदान काहीतरी आपण प्रयत्न तरी करू. हो, खूप जरुरी आहे मॅम ते जे सांगितलं तुम्ही, कारण त्यांना ॲटलिस्ट बेसिक टेक्निक तरी माहित व्हायला पाहिजे, की जेव्हा कोण तुम्हाला समोरनं म्हणजे असंच एकदम बघाले असं रागानं या कसं पण वाईट नजरेनं बघालंय तर त्याला तुम्ही न घाबरता त्याला तुम्ही सामना करा, काय विचारा डोळ्यात डोळे घालून. त्याच्यामुळे तू कारण घाबरायचं दाखवलं तर आणि समोरच्याची हिंमत वाढते. बरोबर. त्यामुळे स्ट्रॉंग राहावं आणि ते बेसिक टेक्निक आहेत. समोरनं तुम्हाला जर कोणी अटॅक करायला त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा बचाव करून कसं त्यांना एस्केप व्हावं. त्यानंतर पाठीमागनं कोणी काही तुम्हाला अटॅक करायलाय या तुमचं मोबाईल काढून घ्यायला आलाय, चेन काढून घ्यायला आलाय, त्यावेळेला बेसिक टेक्निक्स आहेत त्या त्यांनी करावं, त्या त्यांनी शिकावं. कारण ते एवढं टफ नाही आहेत, कारण आता शरीरावरती जे सेन्सिटिव्ह पार्ट्स आहेत जसं आमचं डोळे, नाक, कान, त्याच्यानंतर स्टमक, त्यांच्यात ग्रोईंगचे जे हे सेन्सिटिव्ह पार्ट आहेत तुम्ही त्याला उचलून, कारण असं पण होऊ शकतं की आम्ही स्ट्रॉंग आणि तो वीक आहे असं होऊ शकत नाही, कारण ते समोरचं पण आमच्यापेक्षा स्ट्रॉंग असू शकतं आणि आम्ही त्याच्या एवढं स्ट्रॉंग नाही राहू शकत. मग त्यांना आम्ही उचलून टाकू या थ्रो करू तर हे पॉसिबल नाही आहे. पण आम्हाला हे तर पॉसिबल आहे की त्यांचे सेन्सिटिव्ह पार्ट्सवरती अटॅक करू. तर ह्या ज्या बेसिक टेक्निक्स आहेत ह्या तरी सगळ्यांना थोडं माहीत व्हायलाच पाहिजे, असावायला पाहिजे. या सगळ्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वेळ मिळत असेल तर मग काय हॉबीज आहेत ज्या तुम्ही सांभाळता? ह्या व्यतिरिक्त तसं काही नाही आहे. मेन जे पण आहे स्पोर्ट्स रिलेटेड असेल तेच असतं जास्तीत जास्त. नाही तर मग ट्रॅकिंग बाहेर कुठंतरी जावं, जसं फ्रेंड्स हो या स्टुडंट्स हो त्यांच्यासोबत नवीन काहीतरी ट्राय करावं हेच असतंय. आणि कुठं पण जसं क्लिनिंगलेस एक आवडतंय. मग आम्ही जसं क्रॉस कंट्री कुठं बाहेर घेऊन गेलो मुलांना तर डेस्टिनेशनला जातो की तिथं काहीतरी टेम्पल्स असो या काही असो जिथं, मग तिथं जाऊन थोडं सेवा करून सगळं स्वच्छता थोडंसं तिथं करून नंतर मग वापस येतो. अच्छा, ओके. थँक्यू सो मच तुम्ही या कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू मॅम. कार्येषु दासी करणेषु मंत्री भोजेषु माता शयनेषु रंभा रूपे च लक्ष्मी क्षमया धरित्री ये स्त्री. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री ध्वनी सीझन 3 आवाज बुलंद महिलाओं की या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकलं रोहिणी पाटील यांना, ज्या इंटरनॅशनल जुडो प्लेअर आणि इंडियन जुडो टीम कोच आहेत. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात. केली का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312 473777. KLE Kanasu Nana Sada Venu